टाळ्या वाजवायला का लावतायत? मला असं वाटतं, जेव्हा आपण टाळ्या वाजवतो तेव्हा आपल्या मनातनं एक वेगळे तरंग या वातावरणामध्ये निर्माण होत असतात. आणि पसायदानामध्ये ते वाक्य आहे बघा, आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे. त्यातला तो जो वागयज्ञ आहे, तो वागयज्ञ म्हणजे काय याचा जर तुम्ही अर्थ बघितलात तर तो यज्ञ कोणता? आपण समिधा टाकतो तो यज्ञ नाहीये. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय की ज्या ज्या ठिकाणी काहीतरी विचाररूपी आदान प्रदान चालू असेल, जिथे कुठेतरी अध्यात्मावर बोललं जात असेल किंवा माझ्या गीतेबद्दल काहीतरी सांगत असेल किंवा जिथे वक्ता बोलत असेल आणि श्रोता ते ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर तिथे ज्ञानदान चालू असतं आणि ते जे ज्ञान देणं घेणं चालू असतं तो ज्ञानाचा यज्ञ असतो आणि तो वागयज्ञ असतो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा वागयज्ञ करतोय आणि तो तुमच्या समोर करतोय. कुणासमोर करतोय? मुलांना मी खरं सांगू का, हे माझं व्याख्यान ही माझं काय म्हणता येईल, माझी ड्युटी नाही आहे, माझी नोकरी नाही आहे, हे माझं पॅशन आहे. माझं शिक्षण इंजिनिअरिंगमधलं आहे, पण मी जेव्हा 6 महिने नोकरी केली तेव्हा मला कळलं की मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण मी मशीन बरोबर 8 तास नाही राहू शकत. मला जिवंत माणसांबरोबर बोलायला आवडतं. मला जिवंत माणसांच्या प्रेरणा जागृत करायला, त्यांच्या भावनेला हात घालायला आणि त्यांच्यामध्ये चैतन्य, एका आत्म्याकडून दुसऱ्या आत्म्याला चैतन्य निर्माण करायचं असेल तर त्याला 2 जिवंत माणसंच पाहिजेत. ते यंत्रामध्ये तुम्ही नाही चैतन्य निर्माण करू शकत. ते जर आपल्याला आवडतंय तर व्याख्यान हे माझं पॅशन आहे. मी रायगडवरून जे आलो आहे ते केवळ फक्त त्यांचा वाढदिवस आहे, मला शुभेच्छा द्यायचेत, मला व्याख्यान द्यायचे, मला जायचंय या उद्देशाने नाही. तर माझ्या मनात हा विचार आहे की जो काही तासभर किंवा जे काही मी थोडंफार तुमच्या समोर बोलणार आहे त्यातनं तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे. त्यातनं एक जरी विचार तुम्हाला असा मिळाला की जो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तारून नेण्यासाठी मदत करेल, तर तो विचार जर तुम्हाला तुमच्या, आणि असे विचार मदत करतात बरं का. मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगेल. 9वीला कुणी आहे का रे आत्ता? 9वी इयत्तेत बरं. पण आता हल्ली काय झालंय, तुम्हाला 9वीला फार पूर्वी कुसुमाग्रजांची कणा नावाची कविता होती, आत्ताच्या सिलेबसमध्ये नाही आहे. 9वीला जे कोणी मराठी एक साधारणतः 20-1 वर्षापूर्वी शिकवत असतील त्यांच्या लक्षात असेल की कुसुमाग्रजांची कणा नावाची कविता आहे. आजही तुम्ही कधी जरी यूट्यूबला कणा कविता काढलीत तरी ती कणा कविता तुम्हाला मी सांगतो अगदी थोडक्यात आणि किती मतितार्थ महत्त्वाचा आहे बघा, की एका विचारात, एका शिक्षकात किती ताकद असू शकते. कविता अशी आहे, एक कवितेचा सार मी फक्त सांगतो. एक मुलगा आहे ज्याच्या घरात, म्हणजे मुलगा म्हणजे तो त्या शिक्षकांचा विद्यार्थी आहे, विद्यार्थी काही वर्षापूर्वीचा. आता त्याचं लग्न झालेलं आहे, सगळं झालंय, पण पूर आलाय आणि त्या पुरामध्ये त्याचा सगळा संसार वाहून गेलाय आणि तो खचलाय मनानं. माझा तो खचलाय तर तो कुणाकडे जातोय? त्याच्या शिक्षकांकडे जातोय. मी तुम्हाला अख्खी कविता सांगतो काय आहे ती. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. मला जशी आठवते तशी सांगतो, अख्खी सगळी आठवेल असं नाही. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिण पोरीसारखी, मला वाटतं असंच आहे, माहेर वाशिण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. म्हणजे फक्त बायको वाचले बरं का, बाकी सगळं वाहून गेलंय. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. काय दिले निसर्गानं प्रसाद म्हणून? तर हे दुःखातलं पाणी जे जमा झालंय त्याला प्रसाद म्हणतोय तो मुलगा. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर, कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच, बरोबर ना? मला वाटतं लगेच खिशाकडे हात जाताच. आता बघा त्याच्या गुरुजींना काय वाटतंय
की या मुलाची अशी जी अवस्था झालेली आहे, तो आपल्याकडे काहीतरी मदत मागायला आला आहे, एवढा संसार वाहून गेला आहे, त्याला काहीतरी पैशाची गरज असावी, म्हणून त्याचे गुरुजी खिशात हात टाकतायत. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. आणि याच्या नंतरच्या ज्या ओळी आहेत ना, त्या विद्यार्थ्यांना हृदयात कोरून ठेवाव्या अशा आहेत. तो मुलगा पुढे म्हणतोय, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. तो काय सांगतोय त्याच्या गुरुजींना की मला पैसे नको, तुम्ही फक्त माझ्या पाठीवर हात ठेवा, तुमच्या आशीर्वादामध्ये इतकं बळ असेल आणि हात ठेवून तुम्ही मला लढण्याची जिद्द द्या. हे तो त्या शिक्षकांना का सांगू शकतोय? कारण आयुष्यभर त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला चांगले विचार दिलेत. त्यामुळे असा प्रसंग आल्यावर त्याला असं नाही वाटलं कुठल्या मंत्र्याकडे जावं, कुठल्या आमदाराकडे जावं, कुठल्या खासदाराकडे जावं. तो त्या शिक्षकाकडे गेलाय ज्याला खात्री आहे या परिस्थितीतून मला विचारच बाहेर काढू शकतील, आणि असं विचार देण्याचं सामर्थ्य माझ्या शिक्षकांमध्ये आहे, माझ्या शिक्षकांच्या विचारांमध्ये आहे. आणि तुमच्यासाठी विचार देता यावेत, तो एक विचार तुमचं जगणं सुंदर करेल. आणि असं विचार देण्यासाठी काळे साहेबांनी इथं बोलवलंय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त परत एकदा टाळ्या. आता मुलांना मी तुम्हाला सांगू, जगणं सुंदर कशा कशाने होत असतं बघा. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो बरं का, तुमच्याकडे प्रचंड मोठा बंगला असू द्या, सगळ्यात भारी गाडी तुमच्याकडे असू द्या, सगळ्यात भारी मोबाईल तुमच्याकडे असू द्या, आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यानं जगणं सुंदर होईल, तर तो भ्रम आहे बरं का, भ्रम आहे. जगण्याची सुंदरता ही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. तुम्ही सगळ्यात किती सुखी आहात सांगू मी तुम्हाला. आज तुमच्या परिसरात आहे, मला माहिती आहे तुमच्याकडच्या मुलांच्या चेहऱ्यावर मला तेज दिसतंय, भले ते परिस्थितीनं गरीब असतील, पण तुम्ही मुंबईमधल्या एखाद्या सर्वोच्च श्रीमंत माणसापेक्षाही तुम्ही सगळ्यात जास्त श्रीमंत आहात. तुम्ही म्हणाल हे पाहुणे काहीतरी लबाड बोलतायत, आपल्याला फसवतायत, असं कसं होईल? मुंबईतला एखादा सर्वोच्च श्रीमंत माणूस आणि त्याच्यापेक्षा आम्ही कसं काही सुखी असणार, आम्ही कसं काही जास्त भाग्यवान असणार, आम्हाला रोज इतकं शाळेत चालत यावं लागतं, आम्हाला कष्ट करावे लागतात, आम्हाला वह्या पुस्तकं ताबडतोब मिळतातच असं नाही, आम्ही कसे सुखी असणार? मी तुम्हाला सांगतो, खरंच तुम्ही सुखी आहात. त्याचं कारण सांगतो. तुम्हाला जो निसर्ग आहे ना, निसर्ग, तुम्हाला जी शुद्ध हवा मिळते, इथला पावसाळा, मुंबईतली लोक तुमच्याकडे येतात ना. मी परवा कुठेतरी बातमी मला वाटते वाचली, पर्यटकांची तुडुंब गर्दी. हे पर्यटक म्हणजे काय? तुम्हाला आम्हाला प्रश्न पडला असेल, हे पर्यटक काय बघायला येतात? झरे बघायला येतात, झऱ्यात आंघोळ करायला येतात, शेतात चालायला येतात, डोंगर चढायला येतात. हे तर आपण लहानपणापासूनच करतोय ना. मुंबईत हे मिळत नाही. लक्षात येते का तुमच्या? मुंबईमध्ये सूर्य उगवतो कधी हे पाहायला मिळत नाही. मुंबईमध्ये असा धोधो धबधबा असेल तो त्याच्यात आंघोळ करायला मिळत नाही. मुंबईमध्ये ट्रेकिंगला जाता येत नसेल ती माणसं ग्रामीण भागात येतात का? तर आम्हाला निसर्गाच्या जवळ गेलं पाहिजे. तुमच्याकडे काय आहे? अलंग मलंग कुलंग इथे आहे. इथे कळसुबाई शिखर, कळसुबाई शिखर की जे महाराष्ट्रातलं सर्वात उंच असलेलं शिखर आहे, त्या शिखराच्या पायथ्याच्या परिसरात आहात. ते शिखर तुम्हाला काय सांगेल? असं खंबीरपणे उभे राहा ना की आपल्या प्रगतीची उंची ही त्या कळसुबाई शिखरासारखी सर्वोच्च असली पाहिजे, आणि आपल्याकडे पाहताना माणसांची मान अशी वरती झाली पाहिजे. आपल्या आईवडिलांची पण, आपल्या शिक्षकांची पण, आपल्याला मदत करणाऱ्या आधार देणाऱ्या माणसांची पण इतकी प्रगती आपण केली पाहिजे. का? कारण आम्ही कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी आणि त्याच्या परिसरात राहतो. आजही इथं असणारं धुकं असेल, इथला निसर्ग असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला साथ घालतात. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, अशी बालकवींची कविता आहे.
हे तुम्हाला आत्ता त्याचं महत्त्व कळणार नाही. ते महत्त्व कधी कळतं? जेव्हा आम्ही एखाद्या शहरात जातो, तिथे सतत असणारी प्रदूषणाची हवा आम्ही सहन करतो. जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन लेवल कमी आलेली असते आणि जो ऑक्सिजन आम्ही व्हेंटिलेटर मिळावा म्हणून आम्ही झगडत असतो, तीच शुद्ध हवा आमच्या गावखेड्यांमध्ये आम्हाला मोफत मिळत असते. सुंदर आरोग्य आम्हाला मिळतं. ही जी, आणि तुम्हाला सांगू का मुलांनो, तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही गरीब परिस्थितीत आहोत. मला कायम असं वाटलंय की प्रतिकूल परिस्थितीमधूनच आपण काहीतरी आपलं जगणं सुंदर करू शकतो. तुम्ही घोरपड कधी गुळगुळीत काचेवर चढताना पाहिली आहे का? नाही. ती कुठे चढते? डोंगर दऱ्यांमध्ये